4 फेब्रुवारी 2024 साली झालेल्या शासनमान्य मंथन राज्यस्तरीय परीक्षेचा निकाल अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा निकाल जिल्ह्यानुसार अपलोड करण्यात येत आहे. 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा निकाल हा अपलोड करण्यात येईल. तो कसा बघावा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मात्र जर आपला निकाल दिसत नसेल तर समजून घ्यावे की आपल्या जिल्ह्याचा निकाल अजून अपलोड झालेला नाहीये. दरम्यान एक महत्त्वाची सूचना की सध्या सोशल मीडियावर बऱ्याचशा लिंक फिरत आहेत, ज्यामध्ये मंथनचा रिझल्ट आणि त्याच्या मेरिट लिस्ट बाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. तर कुठल्याही प्रकारच्या अशा लिंकला फॉरवर्ड करू नये. आपल्यापर्यंत आलेली माहिती ही मंथन वेलफेअर फाउंडेशन या वेबसाईटवर आहे की नाही याची पडताळणी केल्याशिवाय कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नये. सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला जाऊन मंथन वेलफेअर फाउंडेशन या वेबसाईटवर जायचं आहे व इंडिव्हिज्युअल रिझल्ट 2024 यावर क्लिक करायचं आहे. मग क्लिक हिअर टू व्ह्यू रिझल्ट हे ऑप्शन आपल्याला दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची टॅब ओपन होईल. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा आयडी नंबर टाकायचा आहे. नीट लक्षात घ्या, स्टुडंट आयडी हा 5 किंवा 6 अंकी असतो. सीट नंबर टाकायचा नाहीये. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती व त्याला मिळालेले गुण आपल्याला दिसतील. या निकालाच्या खालीच विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका देखील अपलोड करण्यात आलेली आहे. आता आपण रिचेक कसं करावं हे पाहूयात. रिचेकिंगसाठी आपण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे. तसेच निकालाच्या खाली देखील उत्तरपत्रिका अपलोड करण्यात आलेली आहे. निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून आन्सर की सोबत जोडवून घ्यायची आहे व उत्तरे हे बरोबर किंवा चूक अशा खुणा करून रिचेक मागणी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावी. निकालाबाबत शंका किंवा रिचेकिंगसाठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तरपत्रिका ही तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांची माहिती पाठवल्यास अशा मागणीचा रिचेकिंगसाठी विचार केला जाणार नाही. रिचेकिंगची मुदत ही संबंधित जिल्ह्याच्या इंडिव्हिज्युअल रिझल्ट अपलोड केल्यानंतर 3 दिवस वैध राहील. त्यानंतर आलेल्या मागणीचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. गुणवत्ता यादी कधी जाहीर होईल? तर गुणवत्ता याद्या ह्या 3 प्रकारच्या असतील: राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि केंद्रस्तरीय. या 3 याद्यांव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या इतर याद्या मंथनतर्फे जाहीर केल्या जात नाहीत. या सर्व गुणवत्ता याद्या अंदाजे 4 एप्रिल ते 8 एप्रिलच्या दरम्यान क्रमाक्रमाने जाहीर होतील व याबद्दलची सर्व माहिती मंथन वेलफेअर फाउंडेशन या वेबसाईटवर वेळोवेळी अपलोड करण्यात येणार आहे. मेरिट लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची बक्षिसे, त्यांचे प्रमाणपत्र हे कधी मिळतील याच्याबद्दलची सर्व माहिती आपल्या प्रतिनिधींना म्हणजेच तालुका कोऑर्डिनेटर कडून तुम्हाला मिळेल. त्यासाठी कृपया दिलेल्या नंबरवर कॉल करू नये. परीक्षेसंबंधीची सर्व माहिती चॅनलवर अपलोड करण्यात येत असते. ती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. धन्यवाद.